हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. जागतिक महिला दिन होऊन गेला आहे, पण मला काही प्रिपरेशन करता नाही आलं कारण की माझी तब्येत थोड्या दिवसापासून डाऊन आहे. तर आज आवरलं स्वतःला आणि एक छोटीशी कविता केली आहे. बघा आवडते का? सुरुवात करते. जागतिक महिला दिन विशेष छोटीशी कविता माझ्याकडून. सुचलं म्हणून लिहिलं. वाटलं होतं वुमन्स डेसाठी कविता करेन स्पेशल. हक्काचा दिवस संपण्याआधी होतेच थोडीशी सोशल. आईवडिलांच्या प्रेमात वाढलेली ती स्वीकार करते परक्याचं सदन. लक्ष्मीच्या पावलांनी प्रवेश करून वाढवते पतीच्या घरातील धन. स्त्री शब्दाची ताकद सांगण्याची गरज नाही कोणालाच. डगमगली तरी उभी राहील हा विश्वास असतो तिलाच. शरीराने दमलेली आणि मनाने खचलेली ती पुन्हा नव्याने स्वप्न बघते. येणाऱ्या प्रत्येक दिवसाची आतुरतेने वाट पाहते. जबाबदारीवर मात करून आयुष्य सावरायचं असतं तिलाच. हसतमुखाने वेळ निभावून नेणे हा वेडा हट्ट पण तिचाच. आई, मुलगी, पत्नी, बहीण ही सर्व नाती जपण्याचा चोख प्रयत्न करते आयुष्यभर. कधी रुक्मिणी, कधी लक्ष्मी आणि वेळ आलीच तर अंबाबाई होऊन करत असते वावर. आता कवितेच्या शेवटाकडे येताना एकच विनंती आहे सर्वांना. स्त्री शक्तीच्या या प्रतिमेची सर्वांना आदर करणं हा प्रश्न आहे तिच्या मनाचा आणि मनाचा. मग करणार ना तिच्या स्त्रीचा, तिच्यातल्या स्त्रीचा आणि तिचा आदर. थँक्यू. नीलम प्रणिता. आवडलं असेल तर यूट्यूबवरती लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि परत एकदा थोडंसं लेट पण माझ्याकडून सर्वांना सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय, टेक केअर.